नमस्कार मेटू फॅमिली। तर सेंचुरी मिलचा आणखी 1.25 एकर भूखंड जो आहे तो गिरणी कामगारांच्या घरासाठी उपलब्ध होणार। शहरामध्ये आणखी 488 घरे मिळणार। तर अखेरीस हा भूखंड जो आहे तो गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून देण्यास व्यवस्थापनाने शुक्रवारी झालेल्या शासनाच्या उच्चस्तरीय सनियंत्रण समितीत मान्यता दिल्यामुळे आता गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविता येणार आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। वरळी येथील सेंचुरी मिलमधील सुमारे 1.25 एकर म्हणजेच 4888.78 चौरस मीटर भूखंड गिरणी कामगारांच्या घरांसाठी सीमांकन करूनही व्यवस्थापनातील अंतर्गत वादामुळे उपलब्ध होत नव्हती। अखेरीस हा भूखंड गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून देण्यास व्यवस्थापनाने शुक्रवारी झालेल्या शासनाच्या उच्चस्तरीय सनियंत्रण समितीत मान्यता दिल्यामुळे आता गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविता येणार आहे। हा भूखंड गिरणी कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध व्हावा यासाठी गिरणी कामगार संघर्ष समितीमार्फत गेले 12 वर्ष सनियंत्रण समितीकडे दाद मागितली जात होती। या भूखंडावरून सेंचुरी मिल व्यवस्थापनातील वाद मिटल्याची बाब समजताच संघर्ष समितीने सुनावणीच्या वेळी हा प्रश्न उपस्थित केला। हा भूखंड गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळावा अशी जोरदार मागणी केली। म्हाडाचे कार्यकारी अभियंता गावित यांनीही हा भूखंड गिरणी कामगारांसाठी आहे असे लेखी कळविले आहे। तेव्हा सेंचुरी मिल व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी श्रीमती सुनीता थापलियाल यांनी सांगितले की या भूखंडाच्या विकासाची प्रक्रिया सुरू करून गिरणी कामगारांना घरे दिली जातील आणि त्यामुळे या भूखंडावर वरळी येथे सेंचुरी मिल गिरणी कामगारांना आणखी 488 घरे उपलब्ध होणार आहेत। यापूर्वी 2012 मध्ये एकूण 17,980.69 चौरस मीटरपैकी 13,091.90 चौरस मीटर भूखंड गिरणी कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध झाला होता। या भूखंडावरून गिरणी कामगारांसाठी घरबांधणी होऊन 2130 कामगारांना घरे मिळाली आहेत। याशिवाय 1.25 एकर भूखंड मिळणे बाकी होते। सेंचुरी मिल पात्र गिरणी कामगारांची संख्या 8,684 इतकी असून सर्वांना या भूखंडावर घरे मिळण्याची शक्यता नाही। सेंचुरी मिल चाळीच्या एकूण भूखंडापैकी 6 एकर भूखंड सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला। या भूखंडाचा पुनर्विकास होईल तेव्हा त्या भूखंडावरील सेंचुरी मिल चाळ रहिवाशांच्या कायद्यातील तरतुदीनुसार पुनर्विकास करून उर्वरित जागेचा वापर पालिकेने सेंचुरी मिल कामगारांच्या घरांसाठी करावा। कुठल्याही खाजगी विकासकांना भूखंडाची विक्री करून पैसे मिळविण्याचा पालिकेचा हेतू असू नये अशी मागणी गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग आणि सचिव प्रवीण येरुणकर यांनी केली आहे। गिरणी कामगारांच्या घरांची जबाबदारी राज्य शासनाने म्हाडावर सोपविली आहे। सुमारे 2.25 लाख गिरणी कामगार तसेच त्यांच्या वारसांनी घरांसाठी अर्ज केले आहेत। मात्र यापैकी पात्र ठरलेले सर्वच गिरणी कामगार व वारसांना घरं देण्यासाठी राज्य शासनाने मुंबई बाहेर भूखंडाची चाचपणी सुरू केली आहे। ठाणे, कल्याण, पनवेल आदी परिसरात सुमारे 205 एकर भूखंड म्हाडाकडे सुपूर्द करण्याचे ठरविले आहे। मुंबईत यापुढे गिरणी कामगारांना जेमतेम 1000 ते 2000 घरे मिळणार आहेत। तर सेंचुरी मिलमध्ये आणखी 1.25 एकर भूखंड उपलब्ध होत असल्यामुळे शहरामध्ये आणखी 488 घरे जी आहेत ती उपलब्ध होऊ शकतील। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।